जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर. शहरी माओवादाला आळा घालण्यासाठी विधेयक आणल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली. देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते. परबांचा आरोप, तर गद्दार कुणाला बोलतो, बाहेर ये तुला दाखवतो म्हणत देसाईंचं परबांना प्रत्युत्तर. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस. नोटीसमध्ये शिरसाटांना आर्थिक व्यवहारासंदर्भात विचारणा. खुद्द संजय शिरसाट यांची न्यूज 18 लोकमतला माहिती. गिरणी कामगारांना मुंबई शहर आणि परिसरात जमीन उपलब्धतेनुसार घरं देणार. उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत निर्णय. उद्योग मंत्र्यांची विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती. भाजप खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले. आजही बोलतो पटक पटक के मारेंगे. निशिकांत दुबे त्यांच्या वक्तव्यावर ठाम. राज ठाकरे 18 जुलैला मीरा भाईंदरला जाणार. मनसे आणि मराठी संघटनांच्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा मीरा भाईंदर दौरा. शहापूरच्या शाळेतील आणखी 3 शिक्षकांना अटक. शाळेत पाळी आल्यानं मुलींची कपडे काढून केली होती तपासणी. आतापर्यंत 11 जणांना अटक, तर चाकणकरांकडून ही प्रकरणाची गंभीर दखल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील सिंदूर उड्डाण पुलाच्या उद्घाटनानंतर उभाटा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ही पुन्हा पुलाचं उद्घाटन. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष. पोलादपूर महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात दरड कोसळली. आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी वाहतुकीकरता बंद. तहसीलदारांनी काढला आदेश. कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार. खलिस्तानी दहशतवाद्यांनी घेतली हल्ल्याची जबाबदारी.